हाय हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन. मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज आम्ही जात आहोत महाबळेश्वरला आणि शिवण्यासोबतची हे आमची पहिलीच ट्रिप आहे. आणि एवढ्या छोट्याशा बेबीसोबत मी कशी ट्रिप मॅनेज केली हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि महाबळेश्वरमध्ये गेल्यानंतर कुठे राहायचं, काय काय खायचं, कोणत्या कोणत्या प्लेसेस एक्सप्लोअर करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू पूर्ण सांगणार आहे. तर ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करा. तर चला आपण जाऊयात आता महाबळेश्वरसाठी. आम्ही साताऱ्यातून पुढे निघालो महाबळेश्वरच्या प्रवासाला. आणि साताऱ्यापासून तो महाबळेश्वरचा जो रोड आहे ना तो खूप सुंदर आहे. तुम्हाला खूप छान छान डोंगर बघायला मिळतील, जंगल बघायला मिळेल, खूप मस्त वातावरण आहे. आणि जून जुलैमध्ये तर खूपच छान. आणि आता आम्ही येऊन पोचलो आहोत महाबळेश्वरला. इथे तर पूर्ण धुकं झालं होतं, थोडा थोडा पाऊस पण अधूनमधून येत होता. फायनली आम्ही पोचलो आमच्या रूमवरती. आम्ही 2 दिवस आधीच आमची रूम बुक करून ठेवली होती. साईदीप रेसिडेन्सी म्हणून एक हॉटेल आहे, जे महाबळेश्वरचे मेन मार्केट आहे ना तिथेच आहे, तिथून जवळ आहे ते खूप. तर तिथे आम्ही रूम बुक केली होती. येऊन आम्ही रूमवरती फ्रेश झालो. सगळ्यांनी आपले आपले आउटफिट्स वेअर केले. पण आम्ही आता फायनली येऊन पोहोचले महाबळेश्वरमध्ये. आणि हा महाबळेश्वरचा फर्स्ट डे आहे. तर आज आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरमधला फेमस मॅप्रो गार्डनला. चला तर आपण सगळेजण जाऊया मॅप्रो गार्डनला आणि बघूया काय काय व्हरायटीज आहेत तिथे. आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्याने पटकन जाऊन चॅनललाही सबस्क्राईब करा. चला तर भेटूया थेट मॅप्रो गार्डनमध्ये. ही आहे आमची अंतरा आणि हा आमच्या अंतराचा आजचा लुक. इकडे तुम्ही अंतराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता, कारण खूप दिवस झाले आम्ही कुठेच बाहेर गेलो नव्हतो. त्याचं कारण आहे शिवन्या. ही खूप छोटी आहे, हिला बाहेर घेऊन जाणं पॉसिबलच नव्हतं आणि त्यामुळे आम्ही कुठे गेलो नव्हतो. आता ती थोडंसं बाहेरचं पण खायला लागली आहे आणि तिलासुद्धा बाहेर फिरायला खूप जास्त आवडतं, त्यामुळे मग आम्ही आलो. महाबळेश्वरपासून मॅप्रो गार्डन हे 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. रस्त्यातील सुंदर निसर्ग, उंच उंच डोंगर रांगा, थंडगार वातावरण पाहत हा प्रवास आणखीच सुंदर झाला. खरं सांगायचं तर मॅप्रो गार्डनमधला अनुभव खूपच खास होता. हिरवाईने नटलेला निसर्ग, रंगीबेरंगी फुलं आणि प्रत्येक कोपऱ्यात फोटो आणि व्हिडिओसाठी अप्रतिम जागा, या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅप्रो गार्डनमध्ये पाहायला मिळतात. मॅप्रो गार्डन फिरण्यासाठीच नाही तर कुटुंबासोबत ही वेळ घालवण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे. या लोकांनी इथे ना आर्टिफिशियल वॉटरफॉल बनवला होता आणि तो इतका सुंदर दिसत होता. याच्या पुढे लोक खूप मस्त मस्त व्हिडिओज आणि फोटोज घेत होते. आम्हीही खूप छान छान व्हिडिओज घेतले. आणि या पाण्यामध्ये त्यांनी रंगीबेरंगी मासे सोडले होते, ते आमच्या अंतराला खूप जास्त आवडत होते. आणि ही बोलत होती माझे पण इथे व्हिडिओज घ्या. मग तिचे पण छान छान असे व्हिडिओज घेतले. सगळ्यांनी मस्त असे फोटोज वगैरे काढले. आणि प्रत्येक ठिकाणी ना नर्सरीत जशी झाडं असतात ना तशी सगळीकडे या लोकांनी झाडे लावलेली आहेत. खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे फुले वगैरे पाहायला मिळतील. आणि तुम्ही इथे ना जर महाबळेश्वरला येत असाल तर मॅप्रो गार्डनला व्हिजिट करणं अजिबात विसरू नका, कारण तुम्ही एक सुंदर ठिकाण मिस कराल. इथे तुम्हाला आल्यानंतर 2-3 तास कसे गेले हे सुद्धा समजणार नाही, इतकं सुंदर आहे. तुमच्यापैकी कोणी जर व्हिजिट केला असेल मॅप्रो गार्डनला तर तुमचाही अनुभव खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. आमच्या अंतराला ना तिथे असलेली ती चॉकलेट लुटायचा जो ॲक्टिव्हिटी आहे ना तर ती करायची होती. आम्हाला पण बघायचं होतं इथे येऊन कसे हे ॲक्टिव्हिटीज होतात. तर इथे ह्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ना तुमचं वजन 40 किलोपेक्षा कमी असायला पाहिजे. पण इथे खूप जास्त गर्दी होती आणि आमची अंतरा पण काय ऐकायला तयार नव्हती, म्हणून मग आम्ही परत रांगेत लागलो. त्यानंतर तिकीट काढलं. याच्यासाठी तिकीट काढावं लागतं. 198 रुपयेचं तिकीट आहे. आणि आम्ही ती तिकीट काढलं. त्यानंतर अंतराचा नंबर आला. जवळजवळ अर्धा तासानंतर इतकं जास्त रश होतं इथे, खूप जास्त नंबर होते. त्यानंतर मग आमच्या अंतराचा नंबर आला. तिनेही मस्त असे सगळे टॉफीज वगैरे घेतले. गोळाचे तिला जेवढे जमतात ना तेवढे त्याने घेतले होते. आम्ही घरी आल्यानंतर काउंट केलं तर 73 चॉकलेट्स होते आणि प्लस ते पॅकेट चॉकलेटचं, एवढी सगळी चॉकलेट्स तिने घेऊन आली होती. त्यानंतर तिला इथे ह्या जम्पिंगवरती जंप करायचं होतं. आणि हे जे जंप करायचं आहे ना तर हे फ्री आहे, याला काहीच तिकीट वगैरे नाही आहे. मग तिने मस्त असं तिथे एन्जॉय करत होती. आणि आम्ही मग आतमध्ये गेलो बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी. आम्ही आता आलो आहोत आतमध्ये फूड मॉलला. इथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करता येणार आहेत. आणि ज्या इथल्या प्रोडक्ट्स इथले जे आहेत ते सगळे
टेस्ट करण्यासाठी एक टेस्टिंग काउंटरसुद्धा इथे अवेलेबल आहेत. फ्री टेस्टिंग करू शकता तुम्ही इथे. आणि इथे टेस्टिंग करायला ना खूप मजा येते. खूप छान छान पदार्थ इथे खायला मिळतात आपल्याला. टॉफीज, ज्युसेस, मिल्कशेक्स वगैरे. आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं हे. आणि ना घ्यायचं पण ठरवलं, पण इतकं जास्त एक्सपेन्सिव्ह आहे तिथल्या गोष्टी, त्यामुळे आम्ही मग स्किप केलं. काही नाही खरेदी केली इथे. फक्त सगळ्या गोष्टी एन्जॉय करत निघालो होतो. सगळ्यात जास्त इथलं जे आमचं फेवरेट बनलं होतं ना, ते आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक. आणि खूप सुंदर त्याची टेस्ट होती. ते मस्त असं मॅप्रो गार्डनमध्ये एन्जॉय करून आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे. हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्ही परत फ्रेश झालो, थोडीशी कॉफी वगैरे घेतली आणि नंतर आम्ही तिथे असलेल्या एका हिडन प्लेसला गेलो. ते एक जुनं चर्च होतं आणि ते चर्च आम्ही गेलो तेव्हा तर बंद होतं, पण ते चर्च इतकं सुंदर होतं. तिथला दगडी व्ह्यू खूप सुंदर होता आणि त्या गोष्टी आम्हाला खूप जास्त आवडल्या. तर आम्ही ठरवले इथे व्हिडिओज आणि फोटोज वगैरे काढायचे आणि सुंदर सुंदर व्हिडिओज वगैरे आम्ही इथे काढले आहेत. आणि हे व्हिडिओज मी शॉर्ट्समध्ये अपलोड करणार आहे यूट्यूबला. त्याची जी लिंक आहे ते पण मी खाली देईल परत, आणि तुम्ही जाऊन ते नक्की चेक करा. खूप सुंदर सुंदर इथले फोटोज आणि व्हिडिओज आलेले आहेत आमचे. अंतरा पण खूप जास्त एन्जॉय करत होती. आणि इथलं तुम्ही आता बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. नुकताच पाऊस पडून गेला होता. पावसानंतर एक 15-20 मिनिटांनंतर आम्ही बाहेर पडलो. 1 तास 1.5 तास पाऊस पडत होता आणि त्यानंतर इथलं वातावरण असं काहीसं झालं होतं. सगळीकडे फक्त धुकं दाटलेलं होतं आणि इथे इतकी जास्त थंडी वाजत होती, त्यामुळे अंतरा तर स्वेटर घालून बसलेली. आणि नंतर मग आम्ही परत तिथून काही फोटोज वगैरे काढून रूमवरती आलो. परत आम्ही ठरवलं की संध्याकाळी जायचं इथल्या मेन मार्केटला. जे मार्केट आहे ना खूप जास्त सुंदर आहे आणि तुम्ही मार्केट रात्रीच एक्सप्लोअर करा, कारण रात्री इथलं मार्केट खूप अजून सुंदर दिसतं. रात्री थोडंसं एक्सप्लोअर केलं. त्यानंतर आम्ही सकाळी ठरवलं की वेण्णा लेकला जायचं. त्याच्या आधी आम्हाला स्ट्रॉबेरी जे व्हिपक्रीम आहे इथलं फेमस डेझर्ट, ते ट्राय करायचं होतं. ह्या डेझर्टबद्दल मी खूप ऐकलं होतं इंस्टाग्रामवरती, तर म्हटलं आज तो ट्राय करणं बनत आहे. तर आम्ही सगळ्यांनी ट्राय केलं. इकडे शिवण्याने पण थोडंसं खाल्लं. तिचा चेहरा बघा कशी रिॲक्शन देते ती. मला तर ह्याची टेस्ट फार आवडली. आम्हाला हे मॅप्रो गार्डनमध्येच टेस्ट करायचं होतं, पण तेव्हा टेस्ट करता आलं नाही, म्हणून आम्ही मार्केटमध्ये आल्यानंतर टेस्ट केलं. पण मार्केटमधली जी प्राईज आहे ना ती मॅप्रो गार्डनपेक्षा निम्मी आहे. मॅप्रो गार्डनमध्ये जरा जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, पण याच्यापेक्षा टेस्ट चांगली असू शकते तिथली. माहिती नाही, कारण आम्ही ते टेस्ट केलंच नाही आहे. त्यानंतर आम्ही निघालो वेण्णा लेककडे. आणि दुसऱ्या दिवशी ना महाबळेश्वरचं वातावरण एकदमच चेंज झालं होतं, कारण पहिल्या दिवशी पाऊस होता, धुकं होतं. जसं महाबळेश्वरमधलं वातावरण पाहिजे ना तसंच होतं. पण दुसऱ्या दिवशी अचानकच ऊन पडलं आणि सारखं वातावरण बदलत होतं. अचानक पाऊस यायचा, अचानक धुके, अचानकच ऊन यायचं, खूप कडक ऊन, असं होतं. इथे आल्यानंतर आम्ही हॉर्स रायडिंग वगैरे करायचं ठरवलं आणि काही फोटोज पण काढले आम्ही इथे आल्यानंतर. इथे वेगवेगळे चार्जेस आहेत. जर तुम्हाला रील बनवायचे प्लस रायडिंग करायचे, फोटोज वगैरे काढायचे असतील तर हा पूर्ण कॉम्बो तुम्हाला 2000पर्यंत मिळेल. आणि जर फक्त तुम्हाला फोटोजच काढायचे असतील तर तुम्हाला 500 रुपयेपर्यंत मिळेल. आम्ही फक्त फोटोज आणि एक छोटासा व्हिडिओ केला. रायडिंग काय आम्ही केली नाही. त्यानंतर आम्ही गेलो लेककडे. तर लेकमध्ये आम्हाला बोटिंग वगैरे करायची होती, पण इथे पण खूप जास्त गर्दी होती. तिकीट काउंटरला तर फार गर्दी होती, त्यामुळे मग आम्ही ते स्किप केलं. फक्त इथे पण फोटोज वगैरे काढले आणि वेण्णा लेकला गुड बाय बोलून आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. आम्ही आता जाणार होतो जवळच असलेल्या लिंगमाला वॉटरफॉलला, पण यावेळी मे आणि जूनमध्ये ते बंद असतं, कारण पाऊस जास्त झालेला नव्हता आणि पाणी नव्हतं तिथे, त्यामुळे तिकडे कोणीच नव्हतं. आम्हाला तिथलेच काही टुरिस्ट लोक जे होती ते आधी जाऊन आले होते. ते बोलले की जाऊ नका, कारण तिथे पाणी वगैरे नाही आहे. जर तुम्हाला बघायचं असेल ते पॉईंट तर जुलै आणि ऑगस्टमध्ये ते सुरू असतं. तिथे पाणी वगैरे असतं, खूप सुंदर वातावरण होतं तेव्हा. त्यामुळे मग आम्ही तो पॉईंट स्किप केला आणि पुढे आलो. आम्हाला घरी जाता जाता मस्त असे वाटेत स्ट्रॉबेरी दिसल्या. थोड्याशा स्ट्रॉबेरींची खरेदी केली आणि परत निघालो आम्ही आमच्या घरी यायला. आणि आता वातावरण बघू शकता तुम्ही, खूप सुंदर झालं होतं. असलं सगळं वातावरण एन्जॉय करत आम्ही आमच्या घरी आलो. आम्ही या ट्रिपमध्ये काढलेले काही सुंदर सुंदर फोटोज मी शेवटी अपलोड केलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आणि मला कमेंट्समध्ये सांगा फोटोज वगैरे कसे आलेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट असतील ते पण कमेंट सेक्शनमध्ये विचारा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.